तर आपण सर्वांनी सांगली डी-सी-सी बँकेचे 444 जागांसाठी जो फॉर्म भरलेला आहे, तर त्याची परीक्षा नक्की कधी होऊ शकते, काय होऊ शकतं, काय लेटेस्ट अपडेट आहे, तर त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. परीक्षेचा अभ्यास तर तुम्हालाच करायचा आहे, परंतु तुमचा अभ्यासाचा जो मार्ग आहे तो सोपा व्हावा यासाठी मी सुद्धा या ठिकाणी मित्रांनो परिपूर्ण प्रयत्न करत आहे. ऑलरेडी तुम्हाला प्रश्नपत्रिका कशी असते, काय असतं, हे सगळं काही यूट्यूब चॅनलला मी सांगितलेलं आहे. आपल्या एक्झाममध्ये यूट्यूब चॅनलवरती पाहिली नसेल तर नक्की पाहून घ्या. जवळपास या ठिकाणी 22,000 विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ती प्रश्नपत्रिका या ठिकाणी काय झालेली आहे, पाहिलेली आहे. परीक्षा ऑनलाईन होणार आहे, IBPS घेणार आहे आणि मला स्वतःला ऑनलाईन ह्या परीक्षा लेखी परीक्षा मी स्वतः क्रॅक केली असल्यामुळं, याचा मुलाखतीचा स्वतःला मला अनुभव असल्यामुळं मी तुम्हाला अगदी योग्य पद्धतीने अगदी स्टार्टपासून एंडपर्यंत मुलाखत होईपर्यंत मी मार्गदर्शन करू शकतो. माझ्या या अनुभवाचा फायदा घेऊन भरपूर विद्यार्थी या ठिकाणी काय झालेले आहेत, माझ्या मार्गदर्शनाखाली ऑलरेडी मित्रांनो सिलेक्टेड झालेले आहेत. अगदी एक जागा असताना सुद्धा आता मागच्या 2-3 महिन्यामध्ये जी PDCC जी बँक झाली, परीक्षा झाली, तर अकाउंटंटपदी अगदी एका जागा अदर डिस्ट्रिक्टसाठी फक्त एक जागा होती, तर त्यामध्ये सुद्धा आपले या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लागलेले आहे. लेखीच नाही तर अगदी मुलाखत क्रॅक करून फायनलला या ठिकाणी सुद्धा सिलेक्ट झालेले आहे. या ठिकाणी आपण बघू शकता लेखीपासून फायनलपर्यंत या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. याच पद्धतीने वेगवेगळ्या परीक्षेमध्ये सुद्धा मित्र अगदी विद्यार्थी भरपूर या ठिकाणी आपले सिलेक्ट झालेले आहेत. तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की आपण मेहनत तर प्रचंड घेत आहात, त्याला जर योग्य कंटेंटची साथ भेटली तर मित्रांनो यश भेटणं बिलकुल पण अशक्य नाही. यश नक्कीच भेटू शकतं. त्यासाठी आपल्याला जर या ठिकाणी योग्य कंटेंट योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपण या ठिकाणी बॅच सुरू केलेले आहे. DCC बँक स्पेशल या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर आहेत, PDF नोट्स आहेत आणि प्रश्नपत्रिका आहेत आणि ऑफरमध्ये फक्त 499 मध्ये तुम्हाला हे भेटून जात आहे. तर या ऑफरचा नक्की लाभ घ्या. मर्यादित काळासाठी ऑफर आहे. कसे या बॅचमध्ये जॉईन व्हायचं आहे तर फक्त 499 काय करायचं 7248930176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवलं तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ॲड केलं जातं. सर्व कंटेंट या ठिकाणी तुम्हाला भेटून जातं, जेणेकरून एकाच ठिकाणी सगळं कंटेंट भेटत आहे. याच्या पलीकडे एकही तुम्हाला काही करायची गरज पडत नाही, एवढा विश्वास मी तुम्हाला यामधून देत आहे. आता DCC बँक म्हटलं की मित्रांनो आरोप प्रत्यारोप होणं साहजिक आहे. जाहिरात आल्यापासून आपण बघतो आहे सांगली DCC बँकेवरती भरपूर सारे या ठिकाणी काय झाले, या भरतीवरती आरोप झाले. ती भरती काही या ठिकाणी रद्द झाली, पोस्टपोन झाली वगैरे वगैरे या ठिकाणी आपण बातम्या पाहिल्या. परंतु या ठिकाणी पुन्हा ती भरती चालू झाली, त्याची डेट पण या ठिकाणी एक्सटेंड करण्यात आली आणि या ठिकाणी फायनली काय झालं मित्रांनो, याची प्रोसेस जी आहे ती अगदी फास्ट गतीने पुढे जात आहे. ठीक आहे, ही परीक्षा जी आहे ती अगदी पारदर्शक पद्धतीने होत आहे, कारण IBPS सारखी नामांकित कंपनी काय करते आहे मित्रांनो, याची लेखी परीक्षा तुमची घेणार आहे. ठीक आहे, ऑनलाईन परीक्षा जी आहे त्याला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, पहिली गोष्ट तर ही लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कुठलाही फापट पसारा उगाचच काहीतरी क्लिक करायचं म्हणून परीक्षेमध्ये क्लिक करायचं नाही. ॲक्युरेसीला महत्त्व द्यायचं आहे. म्हणजे सांगायचं हेच आहे की पारदर्शक परीक्षा होणार आहे. आपण जी मेहनत घेणार आहे त्याला या ठिकाणी योग्य न्याय भेटणार आहे. आता ह्याचं जर आपण बघितलं तर 24 तारखेला याची जाहिरात आली. या ठिकाणी जर आपण बघितलं 24 तारखेला याची जाहिरात आली होती. याची 8 तारखेपर्यंत याची मुदत होती, परंतु नंतर याची डेट एक्सटेंड करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी काय झालं मित्रांनो, तर याचं जर तुम्हाला एडिट वगैरे करायचं असेल तर 15 तारखेपर्यंत यांनी काय केलं होतं, ऑप्शन दिला होता. ओके, 15 तारखेपर्यंत या ठिकाणी ऑप्शन दिला होता. परंतु या ठिकाणी अजून जर बघितलं तर काय झालं, तर याची काल परवा आपण बघितलं की याची एक्झाम सेंटर वाढवण्यात आलेले आहेत. परीक्षा केंद्र जे आहे ती पुन्हा या ठिकाणी काय करण्यात आली, वाढवण्यात आली. कारण या ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला. कारण विद्यार्थी फक्त सांगलीतलेच नाहीत, तर आपल्याला माहिती 70% जागा ह्या सांगली जिल्ह्यासाठी आहेत आणि 30% जागा ह्या अदर डिस्ट्रिक्टसाठी भरल्या जाणार आहेत. मग ह्या 30% जागांसाठी सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांनी पसंती दाखवली, कारण पगार चांगला आहे, बँकेचा या ठिकाणी रेकॉर्ड चांगला आहे. त्यामुळे या ठिकाणी बाकीच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा फॉर्म भरले आणि याचाच या ठिकाणी DCC बँकेने विचार करून बाकीच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा परीक्षा केंद्र या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला. मग आता परीक्षा केंद्र तर दिले, परंतु विद्यार्थ्यांनी अगोदरच फॉर्म भरले होते. मग त्यांच्या सोयीसाठी काय केलं मित्रांनो, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी काय केलेलं आहे, तर ही जी परीक्षा केंद्र तुम्हाला अजून जर या ठिकाणी म्हणजे एडिट करायचं असेल परीक्षा केंद्र, तर तुम्हाला काय केलेलं आहे, तर या ठिकाणी 17 तारखेपर्यंत अजून पण या ठिकाणी मुदत दिलेली आहे. आता या ठिकाणी फॉर्म भरला, सगळं झालं, तुमचं लेखीमध्ये सिलेक्शन झालं. त्यानंतर तुम्हाला फायनल मुलाखतीला ज्यावेळेस बोलवलं जातं डॉक्युमेंट घेऊन, त्यावेळेस तुम्हाला फॉर्मची प्रिंट पण सोबत न्यावी लागते मित्रांनो. तर ते फॉर्मची प्रिंट या ठिकाणी करण्यासाठी 25 तारखेपर्यंत या ठिकाणी मुदत दिलेली आहे. त्यामुळे पहिली गोष्ट तर काय करा, तुम्ही ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तर 25 तारखेच्या अगोदर फॉर्मची तुमच्या प्रिंट काढून ठेवा. प्रिंट कशी काढायची ते पण मी तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी जर बघितलं तर ही जी लिंक आहे ती पण मी तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ते जाऊन सहज या ठिकाणी तुम्ही काय करू शकता मित्रांनो, लॉग इन आपलं करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि हा जो काही कॅप्चा दिसत आहे तर तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि काय करायचं, सबमिट करायचं. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रिंट ऑप्शन येईल, तिथं प्रिंट करा. तुमचं जर एक्झाम सेंटर चेंज करायचं असेल 17 तारखेच्या आतमध्ये, तर तुम्ही ते एक्झाम सेंटरसुद्धा या ठिकाणी काय करू शकता मित्रांनो, चेंज करू शकता. त्यांनी जे एक्झाम सेंटर वाढवलेले आहेत तर त्यापैकी तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, देऊ शकता. कारण अगोदर फक्त 4च एक्झाम सेंटर त्यांनी दिली होती, आता त्यामध्ये काय केलेलं आहे, वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी त्याचा फायदा घेऊ शकता.
बऱ्याच विद्यार्थ्यांना आता प्रश्न पडलेला आहे की सर परीक्षा नक्की होणार कधी? कारण या ठिकाणी जर बघितलं तर आता निवडणुका आता या ठिकाणी निवडणुकीचं सगळं काही वार चालू आहे. मग निवडणुका झाल्यावरती परीक्षा होणार का त्याच्या अगोदर होणार? आता हे पहा त्याच्याबद्दल तर या ठिकाणी कन्फर्म अजून तरी या ठिकाणी ऑफिशियल अपडेट आता वेबसाईटवरती आलेलं नाही. परंतु आपण जर बघितलं तर IBPS काय करत आहे? IBPSला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं. IBPSला कॉन्ट्रॅक्ट दिलं असतं की तुम्ही परीक्षा कंडक्ट करा. मग ह्यामध्ये आता बँकेचं काही या ठिकाणी हस्तक्षेप नाही. बँकेचा हस्तक्षेप कधी असतो? ज्यावेळेस तुमची या ठिकाणी 10 मार्काची मुलाखत असते, तर ती मुलाखत आहे ती बँकेकडे असते. बँकेचं पॅनल जे असतं ते 10 मार्काची मुलाखत घेत असते. परंतु तुमची जी 90 गुणांची परीक्षा घ्यायचं 90 गुणांची जी परीक्षा घ्यायचं काम आहे ते IBPS आणि IBPS म्हणजे साधीसुधी मित्रांनो या ठिकाणी बँक नाही. IBPSची साधीसुधी या ठिकाणी काय आहे कंपनी नाही. तर ती IBPS म्हणजे या ठिकाणी लाखो विद्यार्थ्यांची एक्झाम कंडक्ट करते आणि हे तर किती 10-20 हजार विद्यार्थ्यांची कंडक्ट करायचे. त्यामुळे कधी IBPS कोणत्या क्षणी या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट जारी करेल काही सांगू शकत नाही. त्यामुळे आज जर आपण या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला तुमचं काम काय आहे तर 90 गुणांची ही जी परीक्षा आहे ती तुमच्या या ठिकाणी तुमचा अभ्यास चालू ठेवणं. मग एक अंदाज जर लावला तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म प्रिंट करायची लास्ट डेट किती दिली मित्रांनो 25 तारखेपर्यंत दिलेली आहे. किती 25 तारखेपर्यंत या ठिकाणी लास्ट मुदत तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. आता 25 तारखेनंतर कधीही कोणत्या क्षणी इथं तुम्हाला काय आहे डाउनलोड हॉल तिकीटचा ऑप्शन येईल. काय मित्रांनो याच ठिकाणी डाउनलोड हॉल तिकीटचा या ठिकाणी ऑप्शन येईल. म्हणजे आता जर आपण बघितलं आता ह्याला काही लगेचच होणार नाही कारण एक्झाम सेंटर आताशी दिलेले आहे त्याचे अलॉटमेंट वगैरे वगैरे करायला वेळ जाईल. त्यामुळे आजपासून जर या ठिकाणी बघितलं तर 1 ते 1.5 महिना तुम्हाला अभ्यासाला भेटेल असा माझा या ठिकाणी काय अंदाज सांगतो. ठीक आहे 1 ते 1.5 महिना म्हणजे आपण जर बघितलं तर एक 45 दिवस ओके 1 ते 1.5 महिना म्हणजेच या ठिकाणी 45 दिवस आजपासून 45 दिवसाचं या ठिकाणी तुम्ही नियोजन करा आणि काय त्यानुसार अभ्यास या ठिकाणी तुमचा पूर्ण करा. मग तुम्ही म्हणता सर 45 दिवसामध्ये शक्य आहे का अभ्यासक्रम? होय. कसं शक्य आहे तर याच्या वेटेजनुसार तुम्ही या ठिकाणी आपला अभ्यास या ठिकाणी पूर्ण करा. म्हणजे कसं तर अगोदर काय करायचं मित्रांनो तर अगोदर या ठिकाणी ज्याला वेटेज जास्त आहे आणि आवाका कमी आहे असं सब्जेक्ट कव्हर करायचं. म्हणजे काय सहकारवरती या ठिकाणी पहिली गोष्ट तुम्ही भर द्यायचा. ठीक आहे त्यानंतर काय झालं 20 मार्क तुमच्या खिशामध्ये बसले. त्यानंतर बँकिंगवरती तुम्ही भर द्यायचा. किती झाली तुमची मार्क 40 मार्क तुमची झाली. त्यानंतर काय करायचं मित्रांनो तर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे कॉम्प्युटरवरती भर द्यायचा आहे. किती झाली मित्रांनो 50 मार्क झाली. त्यानंतर काय करायचं तर या ठिकाणी मराठी व्याकरणचा पण आवाका कमी आहे आणि मार्क या ठिकाणी त्याला 10 मार्क आहेत. म्हणजे किती झाले मित्रांनो तर 60 मार्क झाली. त्यानंतर या ठिकाणी काय करायचं हे हक्काचे मार्क घ्यायचे आहेत. त्यानंतर काय करायचं मित्रांनो तर गणित बुद्धिमत्ताच्या मॉडरेट लेवलपर्यंत अभ्यास करा. जास्त डीपमध्ये जायचं नाही. मॉडरेट लेवलपर्यंत अभ्यास करायचा. मग यातले 10 पैकी तुम्हाला 5 जरी भेटले तरी 65 मार्क तुमचे झाले. त्यानंतर जनरल नॉलेज या ठिकाणी जे बेसिक आहे ओके आणि जे मी तुम्हाला दिलेलं आहे तेवढं या ठिकाणी करायचं आहे. तर त्याचे किती झाले मित्रांनो या ठिकाणी तर त्याचे आपण 10 पैकी 5च धरू 70 मार्क झाले आणि इंग्लिश या ठिकाणी 10 पैकी 5च मार्क धरू तर किती झाले मित्रांनो 75 मार्क झाले. आणि IBPS घेणार आहे ऑनलाईन परीक्षा असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग सुद्धा यांनी दिलेले आहे. किती दिलेले आहे मित्रांनो तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग दिलेलं आहे. इथं स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे इथं जर आपण बघितलं तर स्पष्टपणे दिलेलं आहे की निगेटिव्ह मार्किंग म्हणजे तुमचा जर एक प्रश्न चुकला तर बरोबर आलेल्यातल्या 0.25 तुमचे मार्क कमी होणार. म्हणजे तुमचे 4 प्रश्न सोप्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं 4 प्रश्न जर तुमचे काय झाले चुकले सलग 4 प्रश्न जर तुमचे प्रश्नपत्रिका सलग म्हणजे कुठलेही प्रश्नपत्रिकेतले 4 प्रश्न जर तुमचे चुकले तर तुमचे जे बरोबर आलेले आहेत त्यातला एक मार्क काय होणार मित्रांनो त्यासाठी 1 मार्क तुमचा या ठिकाणी काय होणार निघून जाणार म्हणजे वजा होणार हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे एक प्रश्न चुकला की 0.25 हे तुमचे मार्क बरोबर मधले वजा होणार. म्हणजे 4 जर चुकले तर 1 मार्क तुमचा काय होता मित्रांनो या ठिकाणी कमी होणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इथं जर आपण या ठिकाणी बघितलं तर अगदी कट ऑफ जो आहे तो जास्त बिलकुल पण जाणार नाही. 50च्या आसपास कट ऑफ तुमचा या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे. कारण लातूर DCCचं तर आपण बघितला तर क्लर्कचा 51 लागलेला आहे आणि शिपाई भरतीचा 49 कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे त्यामुळे याचा पण त्याच्याच आसपास या ठिकाणी कट ऑफ जाईल. त्यामुळे कट ऑफची जास्त ताण घेऊ नका. ह्या 90 गुणापैकी मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने या ठिकाणी काय करा तुमचा अभ्यास चालू राहू द्या आणि मला जेवढं शक्य आहे तेवढं या ठिकाणी मी तुम्हाला मार्गदर्शन मित्रांनो परीक्षापर्यंत या ठिकाणी करणार आहे. फक्त या ठिकाणी आपल्या संपर्कामध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बिनधास्त सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून वेगवेगळे ऑथेंटिक अपडेट तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतात आणि त्यासारख्या अनुभवी माणसांनी काढलेलं कंटेंट या ठिकाणी मित्रांनो तुम्ही यूज केलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल. कारण ऑलरेडी आपले कॅन्डिडेटसुद्धा सक्सेस झालेले आहेत माझ्या मार्गदर्शनाखाली. मी स्वतः या ठिकाणी याची रिटर्न एक्झाम या ठिकाणी क्लिअर केलेले इंटरव्ह्यूचा अनुभव आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. इंटरव्ह्यूपर्यंत सुद्धा आपलं या ठिकाणी मार्गदर्शन असतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मार्गदर्शन असतं. त्यामुळे बिंदास यामध्ये जॉईन व्हा आणि या ठिकाणी आपली मेहनत योग्य दिशेने चालू राहू द्या. कठोर मेहनत घ्या. कुठल्याही या ठिकाणी अफवांना कुठल्याही निगेटिव्ह गोष्टींना बळी पडू नका. त्यामुळे तुमची इफिशियन्सी कमी होते. ठीक आहे फक्त आणि फक्त काय करा मित्रांनो आपल्या अभ्यासावरती शेवटच्या दिवसामध्ये फोकस करा. परीक्षा कधीही कोणत्याही क्षणी येऊ शकते त्यामुळं
आपला अभ्यास पूर्ण कसा होईल याच्यावरती फक्त लक्ष द्या. ठीक आहे. आज जशी परीक्षेची डेट अनाऊन्स होईल फायनली तसं मी तुम्हाला या ठिकाणी कळवेलच. काही विचारायचं असेल तर याच नंबरला बिंदास कॉल करा 72 48 93 0176 आणि बॅचमध्ये जर समावेश घ्यायचा असेल, ॲडमिशन घ्यायचं असेल तर काय करायचं मित्रांनो, फक्त 499 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ॲड केलं जाईल. सगळं कंटेंट तात्काळ तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन लेक्चरसह. धन्यवाद.